अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपण जे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान केलं होतं, 21 तारीख असेल, 22 तारीख असेल, 23 तारीख असेल, 3 दिवसाचा व्यंकटेश स्तोत्राचा आलेला जो अनुभव आहे तो ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. खूप जण म्हणता अनुभव सांगू नका, पण खूप जणांचे मेसेज आले, फोन आले की त्यांचे अनुभव त्यांनी मला शेअर केले. हे जे 3 दिवसीय अनुष्ठान होतं, खूप जणांना याच्यामध्ये अनुभव येतात, अनुभव नाही येत, आणि खूप जणांची इच्छा असते अनुष्ठान करायचे, व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान. खूप जण घाबरतात आणि खूप जण घाबरवतात की रात्री खिडक्या वाजता, दारा वाजता, साप येतो, असं काही नसतं. याच्याबद्दल आज मी पूर्ण व्हिडिओ या माहितीमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे. आपण जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. काय होतं, पुढे येणारे काही प्रोग्राम असेल, अनुष्ठान असेल, काही गोष्टी असेल, त्या भेटण्यासाठी आपण अवश्य सबस्क्राईब करून ठेवा. इतरांना पण सांगा. हे अनुष्ठान आपलं मिस झालं असेल, पण पुढचं येणारं जे अनुष्ठान आहे गोकुळ अष्टमी, त्या अनुष्ठानाला तरी आपण अवश्य बसावं. त्याच्यामुळे सगळ्यांनी सबस्क्राईब करा, कमेंट करा की आम्ही सबस्क्राईब केलेलं आहे आणि पुढच्या अनुष्ठानाला आम्ही अवश्य बसणार आहे. 21, 22, 23. पण खूप जणांचे मला मेसेज आले, फोन आले की गुरुजी, व्यंकटेश स्तोत्रामध्ये असं वर्णन आहे की अनुष्ठान करावे मध्यरात्री, अनुष्ठान करावे एकांती मध्यरात्री. म्हणजे काय? मराठी व्यंकटेश स्तोत्र आपण वाचा, सगळ्यात शेवटी आहे की आपण अनुष्ठान कशासाठी करायचं असतं. कोणाचं लग्न अडकलेलं असेल, लग्न होत नसेल, कोणाला संतान असेल, बाळ असेल, होत नसेल, आपण सगळ्या मार्गाने जर बंदिस्त झालो, कोणताच मार्ग जर आपल्याला भेटत नसेल, बाबा आता काहीच नाही, कोणताच मार्ग भेटत नाही, मी अडकलो आता, त्यावेळेस व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायला पाहिजे. त्यातून मार्ग भेटतो मार्ग. पण काही जण म्हणणार नाही आम्हाला सेवा म्हणून करायचंय, मग व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण करू शकता. त्याच्यामध्ये वर्णन आहे की अनुष्ठान कीजे मध्यरात्री एकांती. मग एकांतीमध्ये आपण तर लाईव्ह घेतोय, मग हे कसं चालतं? कसं आहे, व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान हे बालाजी महाराजांच्या इच्छेशिवाय कोणीही करू शकत नाही. तुम्ही करून बघा, नाही करू शकत. काही जणांना असं ठरवलं, मग मी माझं स्वतः पण एकटा करू शकलो असतो. काय गरज आहे लाईव्ह घ्यायची, कशाला फोन अटेंड करायची, मेसेज करायची, लिंक पाठवायची, काय गरज आहे? मी माझं एकटं केलं असतं. आणि असे असंख्य अनुष्ठान असेल ते बालाजी महाराजांनी करून घेतले. मी लाईव्ह घेत नव्हतो पहिले. पण कसं असतं, आपण आपलं स्वतः करतो सेवा, ठीक आहे, पण सामूहिक सेवेला खूप फळ आहे. हे मला खूप अनुभव आहे. तसं मी एकटा केलं असतं ना, आपापलं अनुष्ठान केलं असतं, शांतपणे अनुष्ठान झालं असतं, संपला विषय. पण एका वेळेस प्रत्येक शहरामध्ये एक 5,000, 10,000, 1,000, 2,000 जेवढे लोक बसले असेल, त्यांच्या घरामध्ये जो दिवा जरी लागला असेल, त्यांनी व्यंकटेश स्तोत्र एक वेळा जरी म्हटलं असेल, ती सेवा सगळीकडे डिवाइड झाली. म्हणून अनुष्ठान की जे एकांती ते बरोबर आहे, पण आपण जर सामूहिक केलं, मी बालाजी महाराजांना पण विचारलं, पण कसं असतं ते म्हटलं की सामूहिक मध्ये खूप ताकद आहे. सामूहिक मध्ये काय ताकद आहे? जसे जसे लोकांचे अनुभव येऊ लागले, काय अनुभव येऊ लागले की खूप जण म्हणतात, खूप जणांची इच्छा होती, 10 वर्ष 5 वर्ष खूप जणांची इच्छा होती अनुष्ठान करायचंय, आम्हाला करायचंय, पण हिंमत होत नव्हती. आपण जे हिंमत आहे किंवा आपण जे पाठबळ आहे ते बालाजी महाराज देत असतात. म्हणून अनुष्ठान करताना बालाजी महाराज आपल्या आजूबाजूला असतात. कारण की जेव्हा आपण 11:30 वाजता आंघोळ करून बसतो, थंड पाणी असेल, गरम पाणी असेल, आंघोळ करून छानपैकी बसायचं. आपली झोप आलेली असते, त्या झोपेला थोडं बाजूला ठेवायचं. 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं, जप करायचा. पहिल्या दिवशी आम्ही तसंच केलं, 11:30 वाजता बसलो, जप केला, संकल्प केला, आणि संकल्प केल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आहे ते वाचायला सुरुवात केली. व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये आहे, 15 ओव्याचं. तर 8व्या ओळीपर्यंतच आपण 20 वेळा म्हणतो आणि 21 वेळा पूर्ण व्यंकटेश स्तोत्र म्हणतो.
हे सुरू केलं. पहिला दिवस झाला. खूप जणांना पहिल्या दिवशी खूप जण आले होते. खूप कसं असतं, पहिल्या दिवशी खूप जणांना इंटरेस्ट असतो. पण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करताना मी एक सांगितलं होतं की सवळं घालून बसायचं. महिलांनी साडी असेल, हातामध्ये बांगड्या असेल, डोक्यावर पदर असेल, मुली असेल यांनी असेल ड्रेसवर, गाऊनवर याच्यावर करायचं नाही. आपापल्या हिंदू संस्कृतीनुसार आपण जर कपडे घातले, पुरुषांनी पण नाईट कपड्यावर अशा नाही करायचं. प्रॉपर गाऊन घाला, प्रॉपर सवळं घालायचं. पुरुषांनी भस्म लावायचं. मी कसं भस्म असेल या सगळ्या गोष्टी लावून, दिवे समोर लावून 7 दिवे असेल 8 दिवे असेल दिवे लावून व्यंकटेश स्तोत्र वाचायला बसलो होतो. दरवाजा उघडा ठेवला होता मी. घाबरायचं नाही. साप येत नाही, खिडक्या वाजत नाही. हे लोकांनी घाबरून करण्यासाठी केलेलं आहे. हे मला दाखवायचं आहे तुम्हाला. आपण जे करतो जे आहे ते स्पष्ट. बाप दाखवून तर श्राद्ध करा असं गोष्ट आहे माझी तरी. खूप जण घाबरून टाकतात. घाबरायचं नाही. म्हणून आपण जे काही कोणती सेवा करतो त्या सेवेचा मागचा पूर्ण गाभा असेल, ह्या गोष्टी सगळ्या बघून, ह्या गोष्टी सगळ्या करून आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आहे ते केलं होतं. खिडक्या वाजल्या नाही, दारा वाजल्या नाही, काही नाही. खूप जणांचे अनुभव आले की छान झालं गुरुजी, माझ्यामुळे काहीच नाही, मी शून्य आहे. बालाजी महाराजांनी मला जशी बुद्धी दिली तसं आपण करतो. नाही तर आपल्याला काही नाही, मी तर शून्य आहे, मला तर अज्ञानी आहे, मला कोणतं ज्ञान नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. आता प्रश्न काय होतो, खूप जणांना वाटतं की संस्कृत उच्चार जमत नाही. माझे पण संस्कृत उच्चार चुकीचे पडतात. होता. पूर्ण ब्रह्म कोणी नाही हो, पूर्ण ज्ञानी कोणी नाहीये. मी तर स्वतः नाही, मी तर शून्य आहे, मला तर काही येत नाही, काही येत नाही. बालाजी महाराजांसमोर आपण रात्री 12 वाजता नुसतं बसलो जरी ना, नुसतं बसलो, ओम व्यंकटेशाय नमः नुसतं जरी म्हटलं ना, तर बालाजी महाराज सगळे देतात. मला पण पहिले उच्चार येत नव्हते, अजून पण उच्चार येत नाही. खूप जण म्हणतात गुरुजी तुम्हाला उच्चार नाही येत. नाही येत. अज्ञानामध्ये सुख आहे. जसं गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे बघा की 2 विद्वान पंडित होते. विद्वान, अति विद्वान. ते म्हणे आम्हाला आमच्यासोबत चर्चा करा. महाराज काय म्हटले, चर्चा करून काय होणार आहे. एक साधा व्यक्ती चालला, महाराजांनी 7 रेषा मारल्या, तो व्यक्तीने पुढे गेला 7 रेषा करून, आणि महाराजांनी, दत्त महाराजांनी त्या व्यक्तीला विद्वान ब्राह्मण बनवलं, त्यांच्यापेक्षा चांगला. ते पळून गेले. तसं असतं आपलं जे ज्ञान असतं ना, तुमचे उच्चार चुकत असेल चुकू द्या, काही फरक नाही पडत. खूप जण म्हणतात उच्चार चुकले तर तुम्हाला दोष लागतो, असं काही नाही. मी आतापर्यंत बालाजी महाराजांनी अनुष्ठान करून घेतले असेल, आतापर्यंत मला दोष लागले पाहिजे होते, तसं काही नसतं. उच्चार सुधरा, प्रॅक्टिस करा, रोज वाचन करा, रोज. म्हणजे मी असं सांगत नाही अज्ञानी राहा. रोज 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 व्यंकटेश स्तोत्र आहे ना, ते संस्कृतमध्ये जे आहे 15 ओव्याचं, ते रोज तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ वाचायची प्रॅक्टिस करा. कारण की व्यंकटेश स्तोत्र आहे ना, एका तालामध्ये एका सुरामध्ये वाचणं महत्वाचे आहे. नाहीतर नुसतं तुम्ही हळूहळू वाचणार काही उपयोग नाही. खूप जण म्हणतात मग मराठीमध्ये करायचं का. मराठीमध्ये व्यंकटेश स्तोत्र करायला 5 ते 6 घंटे लागतात. मी केलेलं आहे. 5 ते 6 घंटे लागतात मराठीमध्ये. ते पण फलश्रुतीपर्यंतच वाचायचं, फलश्रुती पूर्ण वाचायची नाही. हे द्या ते द्या ते द्या नाही, फलश्रुतीपर्यंतच आहे. 80व्या ओळीपर्यंत तिथपर्यंतच वाचायचंय. फलश्रुतीच्या अगोदरपर्यंतच वाचा. आता प्रत्येकाची ओवी मागं पुढं असेल, पण फलश्रुती जिथून स्टार्ट होते ना त्याच्या अलीकडच्या ओवीपर्यंत वाचायचं आहे. पहिला दिवस छान झाला, दुसरा दिवस पण छान झाला, तिसरा दिवस पण छान. दुसऱ्या दिवशी संख्या कमी होती, तिसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा पण कमी होती, कारण खूप जण झोपी जातात, होत नाही ते. बालाजी महाराजांचं सेवा करणं सोपी नाहीये. पहिल्या दिवशी खूप जण जागले, दुसऱ्या दिवशी जागले, तिसऱ्या दिवशी काही काही जण झोपी गेले. काही खूप जणांचे फोन आले, गुरुजी आम्हाला झोप लागली होती, काय करू. म्हटलं आता झोप लागली, झोपून घ्या. परत जेव्हा तुम्हाला जमेल, आता हे श्रावण आहे 10 तारखेपर्यंत, तोपर्यंत तुम्ही सेवा करू शकता. खूप जणांनी मला विनंती केली की तुम्ही गुगल मीट असेल, ऑनलाईन आहे, त्यांच्यासाठी स्पेशल घ्या. गुगल मीट असेल, ऑनलाईन आहे, त्यांच्यासाठी स्पेशल घ्या. आता असे स्पेशल घेणं म्हणजे कसं असतं, समोरचा व्यक्ती किती जण सेवा करणार आहे, काय आहे, त्याच्यावर व्यक्तीवर डिपेंड आहे.
कारण की युट्यूबवर कसं होतं, युट्यूबवर किती जण बसतात किती जण बसत नाही, पूजा मांडणी किती आहे हे समजत नाही. याच्या पुढचं जे अनुष्ठान आपलं जे राहणार आहे ते गुगल मीटवर असेल किंवा ऑनलाईन अजून कोणते प्लॅटफॉर्म आहे ते मला तुम्ही सजेस्ट करा, मला कमेंट करा किंवा व्हॉट्सअपवर सांगा की असं कोणतं प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर आपण ऑनलाईन घेऊ शकतो. कमीत कमी 100 जणांना आपण त्याच्यामध्ये सहभागी करू शकतो. 100 जणांना 3 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान किंवा 1 दिवसाचं अनुष्ठान, 1 दिवसाचं अनुष्ठान पण करू शकता. असं कोणतं ॲप आहे किंवा असं कोणती गोष्ट आहे, मला प्रत्येकाने ज्यांना त्यातलं नॉलेज असेल, जे टीचर असेल त्यांना माहीत असेल, गुगल मीट किंवा याच्यावर जर असेल मला अवश्य मला कमेंट करून सांगा किंवा व्हॉट्सअपवर मला माहिती द्या किंवा कॉल करा. 100 जणांना आपण त्याच्यामध्ये सहभागी करणार आहोत. फक्त 100च लागतं आपलं, जास्त नाही. मग परत दुसरी जी बॅच आहे ती आपण तसंच घेऊ. काय होतं, सोमवारच्यानी पूजा मांडली नाही मांडली कसं कळणार, याच्यासाठी सोमवारच्यानी पूजा मांडणी केली नाही केली, सोमवारच्यानी सवळं घातलं नाही घातलं, काही काही जण म्हणजे गादीवर झोपलेले आणि व्हिडिओ पाहू लागले असं पण होतं. म्हणून प्रॉपर व्यंकटेश स्तोत्र आपण याच्या पुढे जेव्हा करणार आहोत तर गुगल मीटवर असेल किंवा अदर कोणती वेबसाईट असेल किंवा ॲप असेल त्याच्यावर आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. रजिस्ट्रेशन पण करणार आहोत. आपण रजिस्ट्रेशन करून प्रॉपर किती जण बसले आणि किती जणांची सेवा झाली ह्या गोष्टी आपण करणार आहोत, हे लक्षात ठेवा. आणि ज्यांना माहिती असेल त्यांनी मला अवश्य कमेंट करून सांगा किंवा कॉल करा. अशा पद्धतीने व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण करणार आहे. खूप जणांचे अनुभव आले की त्यांनी 12 वर्ष 13 वर्षानंतर त्यांनी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान केलं. खूप जणांना खूप शांत वाटलं, मन प्रसन्न होतं आणि मनामध्ये एक शांती निर्माण होती. कारण खूप जणांचं असतं ना व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचंय होऊ शकत नाही. कारण खूप जणांना भीती वाटते, महिला असेल मुली असेल, रात्री आंघोळ करून बसायचं म्हटलं तर भीती वाटते, मनामध्ये भीती वाटते. तर ही भीती पहिले दूर करा. सगळ्यांनी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता. आपण दुसऱ्या यूट्यूबवर करूया पण दुसऱ्या ॲपवर आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. रजिस्ट्रेशन करून छानपैकी प्रत्येकाची पूजा मांडणी मला दिसली पाहिजे. प्रत्येकाची पूजा मांडणी असेल, प्रत्येकाला संकल्प असेल तो डायरेक्ट दिसला पाहिजे. अशा पद्धतीने आपण करणार आहोत. हे असं चालू आहे, अजून प्लॅनिंग चालू आहे. पुढचं जेव्हा राहील तेव्हा रजिस्ट्रेशन करून किंवा त्या ॲपमध्ये सगळेजण दिसतील, कोण कसं बसलं सगळ्या गोष्टी दिसतील आणि प्रॉपर पूजा मांडणी करून आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करणार आहोत. जे इच्छुक असेल त्यांनी मला अवश्य कमेंट करून सांगावं. अशा पद्धतीने आपण व्यंकटेश स्तोत्र घेणार आहोत की तुमची पूजा मांडणी पण मला दिसली पाहिजे की तुम्ही काय पूजा मांडणी केली. काही जण झोपेमध्ये ऐकता, काही जण कसे बसता, काही जण बसता, काही गाऊनवर बसता, कोणी नाईट कपड्यावर बसता, कोणी चालताना करतं, असं नाही जाणार. प्रॉपर पूजा. तर अशा पद्धतीने आपण करणार आहोत. अवश्य मला संपर्क करावा, त्या पद्धतीने आपण करायचा प्रयत्न करूया. गोकुळ अष्टमी आहे त्या दिवशी आपण 51 वेळा व्यंकटेश स्तोत्र घेणार आहे. मला वाटतं 51 वेळा व्यंकटेश स्तोत्र आपण त्या दिवशी घेणार आहोत. तर तशा पद्धतीने मला करायची इच्छा आहे की ॲपवर सगळ्यांची पूजा दिसली पाहिजे, सगळ्यांची पूजा मांडणी सगळ्या गोष्टी आपण दिसल्या पाहिजे. तर त्या ॲपवर आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खूप छान वाटलं, सगळ्यांनी अवश्य करावं. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.